नमस्कार, मी समुदाय आरोग्य अधिकारी ऋतुजा। आजचा दिवस फक्त आरोग्य तपासणीचा नव्हता, तर प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं। आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आमच्या गावातील अंगणवाडीत जाऊन लहान मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली। प्रत्येक बालक निरोगी वाढत आहे का, त्याच्या शरीराचा विकास योग्य प्रकारे होत आहे का, हे जाणून घेण्यासाठी ही तपासणी अत्यंत आवश्यक असते। या तपासणीमध्ये प्रत्येक मुलाचे वजन, उंची आणि दंडघेर मोजण्यात आले। अनेकदा कुपोषणाची सुरुवातीची लक्षणे बाहेरून दिसत नाहीत, पण वजन, उंची आणि दंडाचा घेर मोजल्यामुळे मुलांच्या पोषण स्थितीची अचूक माहिती मिळते। एखादे मूल कुपोषणाच्या धोक्यात असल्याचे आढळल्यास त्याला वेळेत योग्य उपचार, पौष्टिक आहार आणि आवश्यक आरोग्य सेवा देता येतात। त्यामुळे गंभीर समस्या टाळता येतात। तपासणीनंतर पालकांना आणि मुलांना आरोग्य शिक्षण देण्यात आले। संतुलित आहार, स्वच्छतेची सवय, वेळेवर लसीकरण, हात धुण्याचे महत्त्व, दात घासणे, तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित लसीकरण, नियमित आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। लहान मुलांचे आरोग्य ही फक्त त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नसून आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, कारण आजची निरोगी मुलेच उद्याचा सक्षम आणि सशक्त भारत घडवतील। म्हणूनच प्रत्येक पालकाला माझी नम्र विनंती आहे, आपल्या मुलाला नियमित अंगणवाडीत आणा, त्याची आरोग्य तपासणी करून घ्या आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा।